गाणं शूट चालू बघ, तू गाणं शूट चालू मंदिर आलो पण देव मी बघितलाच नाही. इतके 2 तास लाईन उभा मी देव बघितलंच नाही. पण भाई मी नंतर परत आलो इतके शांतीपूर्वक आणि जवळ 1 मिनिट देवाजवळ थांबलो आणि त्या देवाला मी मानून भरून बघितलं. मी देवा नमस्कार मित्रांनो, मी अकोले पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत करतो. तर मित्रांनो, माझ्या संध्याकाळची चहा आणि आम्ही चालणार आता ओंकारेश्वर आणि महाबळेश्वरच्या दर्शनाला. तुम्हाला घेऊन चालले पुन्हा बघा. आपण थांबलेलो या हॉटेलमध्ये आपली गाडीवर पूर्ण मस्ती कवर्ड आहे. आपण थांबलेलो होतो एकदम एक्झॅक्ट मंदिराच्या समोर आणि इथं समोर राजा विक्रमादित्यचा स्टॅच्यू आहे जो घोड्या बसून आहे. आणि आपल्याला इथून जायचं आहे, इथून पुढून आतमध्ये जायचं आहे. शूटिंग चालू होती इथं आतमध्ये, लाईटवर सेटअप आहे. तर आता मी चाललो आतमध्ये मस्त वेगळी इथे शूटिंग चालू होती. यार तो शूटिंगचाच बोलतो तो मग कसं हा शूटिंगचा सामूहिक शूटिंग बॅनर लागले पूर्ण. तर बाई समोर राजा विक्रमादित्यचा स्टॅच्यू आहे. चलो जाऊया. काय होतं तर मित्रांनो, आल्याला इथं पुजारी आपल्याला धरला. ते बोलत होते की 2 नारीचा दर्शन झाला, पण आम्ही कसं आज एवढी गर्दी ना त्यामुळे कसं जास्त काय पब्लिक नसेल. आणि ते बोललं की जे पेमेंट करून एक प्रकारे एक VIP दर्शन आपल्याला करून देत होता. पुढे आज एवढी गर्दी नाही एवढी. आणि खाली बघा आवाज, ही बोटिंग बघा. हा साप कुठं जायचं बघा. या बाजून इकडं पलीकडे जायला बोटिंग पण आहे. जे फक्त पार करायचं फक्त किंवा पैसे घेतात. तर आपण सध्या आता इकडं दर्शन घेऊ, मग येताना वाटलं बोटिंग करू. तो मेन तो आहे बघ, तो ब्रिज आहे बघ, तो बोलतो पलीकडे ब्रिज आहे. काय करते खालची जाता येताना असं इथून जाऊ ना, येताना तिकडून येऊ. मग बोटिंग ना करची, बोटिंग करून जाऊ. समोर इथं ओंकारेश्वर मंदिर आहे, समोर पलीकडे पुढे महाबळेश्वर मंदिर आहे. खाली बोटिंगला जोरान चालले, आवाज येते. आता सध्या बघ, आता सध्या इथून जाऊ दर्शन घेऊ, मग नंतर त्याला तिकडून जाऊ, मग आता संध्याकाळी बोटिंग करू. मग आता गाणं शूट चालू बघ, तू गाणं शूट चालू बघ. गाणं ते शूट चालू येते सगळे. कुर्ता घालून सगळी शूटच चालू आहे, शूट चालू आहे. ओंकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. नर्मदा नदीमध्ये मंदता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्या 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे. मोटक्का गावापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओमच्या आकारामध्ये बनलेले आहे. इथे 2 मंदिर आहेत, ती म्हणजे ओंकारेश्वर आणि अमरेश्वर. ओंकारेश्वरचा डोंगर नर्मदा काठी असून त्याचा आकारच ओम सारखा आहे, म्हणूनच इथे ओंकारेश्वर असे नाव दिलेले आहे. नर्मदा भारतातील पवित्र समजणारी नदी आहे. ओंकारेश्वर येथे 68 तीर्थ आहेत. याशिवाय 2 ज्योतिस्वरूप लिंगासहित 108 प्रभावशाली शिवलिंग आहेत. मध्य प्रदेशात प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैनमध्ये व दुसरे अमरेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे. माझं दर्शन तर मस्त झाला. आता आले आहो बोट राईडला. हा बघा, हे आपल्याला बोट राईड आहे.
बोट आहे तरी पण दर्शन तर मस्त झालं आणि व्ह्यू बघा अच्छा बघा यो व्ह्यू पुढे पुढचा पुढचा पुढे नाही का वॉटर आहे तर मित्रांनो आमचं फायनल दर्शन तर मस्त झाला श्री आपल्या ओंकारेश्वरचा आणि ममलेश्वर बाकी आहे का बोटिंग झाली का ममलेश्वर करू भाई पण गर्दी एवढी ना 2 लाईन म्हणजे एक VIP लाईन आणि एक नॉर्मल लाईन तर दोन्ही सेम आहे का प्रयत्न खाली फुकट पैसा तर वेस्टेज आहे आपल्या इथे उज्जैनला दर्शनला आले भारी झालं पण इथं असं इथं सिस्टमॅटिक नाही झालं उज्जैनला आले बल्ले सिस्टम हे उठ नाही क्या नहीं क्या नहीं किसी और कोई नहीं आ रहा क्या चलो फिर तो भाई आपल्या तिघांसाठी 4:30 बोट लाईट गेले हे ना लाईट जॅकेट आपल्याला पावते म्हणलंय आपल्याला पावते ऐसा व्ह्यू बघा भाई आता मी मला स्वतःला दाखव ना हे व्ह्यू बघा तुम्ही भाई साहेब काय नर्मदा नदी आणि व्ह्यू बघा समोर हा मंदिर आहे रेणू रना ना ना रेणू रेणू dim dum da na da dim da na da dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na di da na na o da ni da na di da na na da di na da dim dum da na da dim da na dim dum da na da dim da na dim dum da na भाई हा आहे स्ट्रीम चित्र भयंकर आल्यावर पाणी दुकान घ्यायला लागतं तुम्ही येता का टाक कधी इच्छा तर मागं टाक असा पाणी इकडं मागलं का नाही राहिलं काय ना सारे गा मा मा गरे गा मा पा नी सा नी दा नी दा नी दा सा नी दा नी सा रे गा रे सा नी रे सा नी दा नी सा नी गा मा मा गरे दा नी रे सा रीम दोम दा ना दा रीम दोम दा ना रीम दोम तर आता आम्ही चाललो ना नर्मदाची बघायला पहिले इथं थांबलेलो आम्हाला इथं बोटीतून बोललो की इथं वाटत होतं पण जर काकांना विचारलं ते बोलले की आपल्या तो पार्किंगवाला घाट आहे ना तिकडे आरती होते तर तिकडून इथून चाललं तिकडं पार्किंगवाला घाट आहे यो समोरचा लक्ष्मण झुला आहे इथला म्हणजे हरिद्वारचा नाही ऋषिकेश नाही इथला आपल्या ओंकारेश्वरचा लक्ष्मण झुला आहे बाईक असला मोठा आहे बघा तर चला आता आपण जाऊ नर्मदा आरती बघायला कारण लेट झाले ढोल वाजायला लागल्या बाईसाहेब उज्जैनला दर्शन म्हणले भारी झालं पण इथं असं इथं जाम गर्दी ना सगळे एकदाच आणि देव पण असं म्हणजे एकदम आतमध्ये छोट्या गाभार आहे ना त्यामुळे उज्जैनला असा मोठा पद्धतशीर असा मोठा आहे ना त्यामुळे पटकन आदर्शन झालं आणि त्याला 2 तास लागले तिथं आम्हाला अर्धा तास तसं तर अर्धा तासच लागलं सर मी पाण्याची मीटर लाईन बघा
आणि किती उंच, आणि यो लक्ष्मण झुला आणि किती उंच आहे बघा. हा हिसाब. Dim dum da na da dim da na na dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na di da na na o da ni da na di da na da di na da dim dum da na da dim da na dim dum da na da dim da na dim dum da na. तर मित्रांनो आपण ऋषिकेशच्या लक्ष्मी झुल्यावर नाही गेलो, पण ओंकारेश्वरच्या लक्ष्मी झुल्या पुलावरून जाताना ऋषिकेशचा लक्ष्मी झुला ना त्याची आठवण आली, कारण तो ब्रिज आपण बघितलेला, पण आपल्याला टाईम नव्हता म्हणून मी तिकडे गेलो ना, कारण जाम लेट जाताना आमची ट्रेन पण मिस व्हायची पाहिजे होती. त्यामुळे आता हा ओंकारेश्वरचा तरी बघून घ्यावा म्हणून इथं आलो. आणि तिथं आपल्या समोर तिथं जायचं, कारण तिथं आरती होईल आणि ढोलबेल तिथं वाजतात. मंदिर देवाची आरती झाली का लगेच इथं पण नर्मदा देवीची आरती काय होते. चला भेटू जाय तिथं खाली. सारे गा मा गरे गा मा पदनी जरी धनी 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 जरी गरी जनी रे जनी धनी जरी गा मा गरे जनी रे जरी. तर इथं इथं होतं नर्मदाची मेन आरती. इथं छात्र इथं मस्त लायटिंग वगैरे करून इथं म्हणजे असं डेकोरेशन केले. त्या डेकोरेशन समोर वरती उभं नर्मदा मातेची आरती केली जाते. आणि ते सगळे आपल्या बंधू भगिनी सर्व ते नर्मदे आंघोळ्या करतात. आणि समोर डॅम का दिसतो बघा खतरनाक, ते समोर डॅम येतो, NODCचा डॅम आहे. चला गाइस आरती घेऊ, पण आरतीने प्रसाद घेऊ. मला बोली बोले गलो तर काय आता मी आलो मामलेश्वर मंदिर. ओंकारेश्वर मंदिरचं दर्शन घेऊन आरती बघून आता आलो मामलेश्वर. तर आता नर्मदा मातेची आरती बघून श्री मामलेश्वराच्या दर्शनाला आलो. आणि इथं पण लाईन खूप आहे, इथं पण VIP दर्शन आहे, पण आता मगाच्या VIP आपण ना करणार. समोर लाईन बघा इथे, इथं पण आपण वेट करू, होईल तेव्हा दर्शन होईल. मी मंदिरात आलो पण देव मी बघितलाच नाही. इतके 2 तास लाईन लोकांना मी देव बघितलाच नाही. पण भाई मी नंतर परत आलो इतके शांतीपूर्वक, आणि जवळजवळ 1 मिनिट देवाजवळ थांबलो आणि त्या देवाला मी मानून भरून बघितलं. म्हणजे देवाची इच्छा होती मी परत येऊन मी दर्शन घेतले आणि परत आलो, पण फायदा झाला. मी पूर्ण देव पण बघितला. आणि इथं मिठाई पण दिली. बॅग कंदीवाला मिठाई आहे क्या? हां ये बघा
कंदीवाला सब 7-8 नंतर बाई इथलं पूर्ण मार्केट एकदम खाली, काहीच नाही त्यासारखं. इथलं फक्त मिठाई, कंदी पेढी, तो कांदा मलाई पेढी काय काहीतरी असतं तो घेतले. असं मस्तपैकी दर्शन झाला. आता चालू आहे हॉटेलवर. तर मित्र महाबळेश्वरला दर्शनला आम्ही गेलो, पण सुरत त्या गर्दी बघून ते गेलो होतं. आम्ही चाललो गेलो हॉटेलवर, आणि हॉटेलवर जाताच त्यांना हॉटेल भेटतच नाही. म्हणजे त्यांनी मला फोन केला, बोलतं तो दर्शन झाला. बरं हो झाला बरं माझं दर्शन. बाई त्यांनी नंतर फोन केला, तर देवानी बोलतो आम्हाला शिक्षा दिली. मी कशी काय तर रूमच नाही भेटत बोलतो. आम्ही होतो अर्धा तास होतं फिरतो बोलतो. सर म्हणजे असं असतं का ना बघा. म्हणजे तुम्ही देवाजवळ येऊन तुम्ही देवाजवळ टाळता. देव म्हणजे थोडाफार तरी काय म्हणजे बरंच काय करताय. आणि घरच्या इथले मिठाई फक्त. आणि इथून आता हॉटेलवर जाऊन जेवायचं आहे. गप्पात आहे. उद्या जायचं आपल्या घरी. उद्याची आपली राईड असणार ती म्हणजे जवळजवळ 600 किलोमीटर. तर 600 किलोमीटर आपण अंतर बाईकने जाणार आहोत घरी. तर आजचं आता मी फिरतोय नर्मदा नदीच्या ब्रिजवर. मागाशी त्या ब्रिजवर होतो. तुम्हाला शेवटचं आपल्या ओंकारेश्वर मंदिर दाखवतोय. समोर लाइटिंगवाला मंदिर आहे, तो ओंकारेश्वर मंदिर आहे. तिकडे त्या बाजूला आहे तो महाबळेश्वर मंदिर आहे आतमध्ये नाही. सो चला आता जातो हॉटेलवर, सामान ठेवतो आणि मग आपल्याला ते जेवण झालं का मस्त. तर आज समोर चालू आहे अक्षय कुमारच्या पिक्चरची सॉन्गची शूटिंग चालू आहे. समोर शंकरचं सॉन्ग आहे. सकाळपासून आम्ही आल्यापासून ना सॉन्गची शूटिंग चालू होते. दुपारी नदीमध्ये सॉन्गची शूटिंग चालू होती. आता संध्याकाळी इथे चालले. फक्त एकच सीन 3-4 वेळा आले ते घेऊन टेक जेवण येते. आम्ही आलोय यादव भोजनालय आणि यादवश्री भोजनालयमध्ये आलोय. आणि समोर इथं शूटिंग चालू होती. मागाशी तुम्ही व्हिडिओ बघले असेल. आता जेवायला आम्ही मागले मिक्स व्हेज आणि मटर पनीर. मिक्स व्हेज आणि मटर पनीर मागवले. तेव्हा आता प्लेन राईस मागू नंतर कांदा पण आले. इथं आलू मटर, मिक्स व्हेज, रोट्या, इथं कांदा पण आहे. जेवण घेऊ मस्त सर्कल घेतं टाकतो. तुला घे मस्त जेवून घेतो. हॉटेलवर जाऊ मग आपण आपल्या जॉबचा इथं देऊन करू. आणि आपली ट्रिप पण आता इथंच कपल कारण समोर ओंकारेश्वर मंदिर आहे जेवता इथं. आणि आज लक्कीली सोमवारी आपल्या सोमवारी आपल्याला दर्शन झालंय. बहुतेक माझ्या ज्योतिर्लिंग सोमवारी झालं. फक्त उज्जैन ना तो फक्त रविवारी झाला. बाकी केदारनाथ वगैरे सगळं आपल्याला सोमवारी झालेलं. भीमाशंकर पण सोमवारी झाले. त्र्यंबकेश्वर पण सोमवारी झालेलं आहे. तर फक्त गावाला बाकी आणि हॉटेलला झोपायचं आहे. उद्या जायचं आपल्याला. रेल आमचं मला वाटत आहे त्यासाठी जेवून घेऊ मस्त इथे. दीम धूम धना तारीम धना उदनी तदानी ताना दिर ताना उदनी तदानी ताना दिर ताना